तर महायुतीत विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वेची चढाओढ असल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। भाजप बरोबर शिंदे आणि अजितदादा गटाचाही सर्वे असं सूत्रांमार्फत कळतंय। शिंदे आणि दादा गटानेही जागांचा स्वतंत्र सर्वे सुरू केला असं सूत्रांमार्फत माहिती मिळते। तर लाडकी बहीण योजना इतर योजनांच्या प्रभावाबद्दल या सर्वेत प्रश्नावली आहे। भाजपच्या सर्वेमुळे लोकसभेत शिंदे गट दादा गटाला फटका बसू शकतो। नक्कीच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्यासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षाने सर्वे सुरू केलेले आहे आणि लोकसभा निवडणुकीत सर्वेचे सॅम्पल चुकले होते, त्यामुळे रिझल्ट चुकलेले होते। परंतु यावेळेस सॅम्पल जे आहे ते वाढवले जाणार आहे। म्हणजे जास्तीत जास्त लोकांचा सर्वे जो आहे तो भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गटाकडून सुरू झालेला आहे आणि जिंकण्याच्या निकषावरच उमेदवारी जी आहे ती तिन्ही पक्षांकडून दिली जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपने सर्वे सुरू केला आणि ज्या संभाव्य जागा शिंदे गटाकडे येणार आहे त्यांनीही सर्वे सुरू केला।